मित्रांनो नमस्कार. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ मी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांशी बोलत आलेलो आहे आणि माझा एजेंडा एकच आहे की असं काहीतरी बोलायचं, असं काहीतरी सांगायचं की ज्याने तुम्हाला त्याचा उपयोग होईल. मी कधीही कन्व्हेन्शनल लेक्चर दिलेलं नाही. ह्याचं पहिलं कारण असं की माझ्या जीवनातला पहिला 20 वर्षांचा जो काळ आहे, फर्स्ट 20 इयर्स, हा अतिशय काय म्हणूया त्याला मौज मस्तीत गेला असं म्हणूया. वयाच्या साधारण 17 वर्षाचा असताना मला चित्रपटामध्ये चित्रपटाची एक ऑफर आली आणि मला नायकाची भूमिका दिली. 1976 साली तो चित्रपट रिलीज झाला. त्या चित्रपटाचं नाव होतं सोयरीक. त्याच्यानंतर असं वाटलं की आता आपण ॲक्टर झालेलो आहे, आता तर आपलं विमान टेक ऑफच करणार. अशा मी टेक ऑफच्या तयारीत असताना माझं विमान कधी उडलं आणि कधी लँड झालं माझं मलाच कळलं नाही. या विजयला, पुण्याचं विजय नावाचं थिएटर आता आहे की नाही मला माहीत नाही, पूर्वी होतं, तिथं ते पिक्चर लागलं. दुसऱ्या दिवशी तरी ते लागलं की नाही मला माहीत नाही, पहिल्या दिवशीच बहुतेक ते उतरलं असावं आणि माझी हवाई उतरली. आता हे सगळं सोडूया आणि काहीतरी कामधंदा करूया असा विचार करताच दुसरं पिक्चर व्ही शांताराम प्रोडक्शन्सचं केलं, असला नवरा नको ग बाई. आणि मी दिसलो लोकांना. अर्थात पहिल्या पिक्चरमध्ये मी हिरो होतो आणि दुसऱ्या पिक्चरमध्ये मी व्हिलन होतो. व्हिलन म्हणून का असेना पण दिसलो आणि असं वाटलं की आता सुरू झालं. पण मित्रांनो, तो संघर्ष माझा जो सुरू राहिला तो 20 वर्ष चालला. 20 वर्षांचा काळ हा साधा नसतो. 20 इयर्स. मला कितीतरी लोक मेल करतात, भेटतात, म्हणतात की आम्ही फार त्रासात आहे, कसं बाहेर पडायचं कळत नाही. मी त्यांना विचारतो की किती कधीपासून त्रासात आहात. काहीतरी प्रापंचिक त्रास असेल, व्यावहारिक त्रास असेल वगैरे. ते म्हणतात 2 वर्ष झाली. म्हणजे 2 वर्षात ते पंक्चर झालेले असतात. मी पंक्चर गाडी 20 वर्ष चालवली आणि असं वाटलं की कुठं काही नाही काय, इज देअर नो रे ऑफ होप. पंचक्रोशीतला एकही ज्योतिषी सोडला नाही, एकही महाराज, बाबा, बुवा असले सोडले नाहीत. कोण काय म्हणेल ते वास्तुशास्त्र असू दे, न्यूमरॉलॉजी असू दे, मंत्रतंत्र असू देत, सगळं करून बघितलं, पण माझी गाडी काय पुढे जायला तयार नाही. म्हणजे बघा, वयाच्या 40शीला आलो तरी सरकतच नव्हतं पुढं. मला आठवतंय, माझं घर चालायला मला त्या काळामध्ये महिन्याला 3,000 रुपये लागायचे. ही साधारण 1990 सालची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. 3,000 रुपये मध्ये घर चालायचं माझं. मला 3,000 रुपये मिळवता येत नव्हते, अशी माझी दयनीय अवस्था होती. मार्ग शोधत होतो आणि माझं भाग्य चांगलं की मला काहीतरी असं वेगळं मिळालं जीवनामध्ये, जे मी माझ्या पुस्तकांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला
काय मिळालं मला? थोडक्यात मला एनर्जेटिक डायमेन्शन नावाची संकल्पना कळली. एनर्जेटिक डायमेन्शन म्हणजे काय? आपण ज्या जगामध्ये जगतो तिथं सगळं जर आजूबाजूला आपण बघितलं तर सगळं स्थूल आहे. सगळं स्थूल आहे ना. एव्हरीथिंग इज मॅटर. पण मला असं लक्षात आलं की जरी प्रत्यक्षामध्ये प्रत्येक गोष्ट स्थूल दिसत असली तरी ती एसेन्शियली ऊर्जा आहे, एनर्जी आहे. आणि मग ती एनर्जी आहे म्हटल्यानंतर त्याला एक व्हायब्रेशन आहे. व्हायब्रेशन आहे म्हटल्यानंतर त्याला एक फ्रिक्वेन्सी आहे आणि वगैरे वगैरे वगैरे. हा दृष्टांत मला झाला 40 नंतर, आफ्टर 1997. आणि माझं आयुष्य मग मला कळलं की एनर्जी डायमेन्शन म्हणजे काय. आणि मी त्याला ट्यून व्हायला लागलो. मला माझं भाग्यच, दुसरं काही नाही, नशीब माझं चांगलं की मला हे सगळं समजलं, मिळालं. आणि देन माय लाईफ स्टार्टेड चेंज. आणि म्हणून मी ज्यावेळेस मी स्थिरावलो त्याच्या पुढची जी 20 वर्ष आहेत, म्हणजे आता 20 पेक्षा म्हणजे आता मी जवळजवळ 70ला आलो, म्हणजे त्याच्यानंतरची जवळजवळ 30 वर्ष. जरा फोन तुमचा वाजला काय? फोन जरासे प्लीज सायलेंट करा, कोणी ऑन ठेवले असतील तर. म्हणजे जवळजवळ 30 वर्ष मी बोलत आलेलो आहे, मी लोकांना सांगत आलेलो आहे की देर इज अ डायमेन्शन जे सर्वसाधारण माणसाला माहिती नसतं. देर इज अ डायमेन्शन कॉल्ड एनर्जेटिक डायमेन्शन. हे कळलं पाहिजे. हे जर कळलं तर जीवनातले अनेक प्रॉब्लेम्स सुटायला लागतात आणि जीवन कितीतरी प्रमाणामध्ये सहज व्हायला लागतं. दिस इज व्हॉट वी वॉन्ट. आणि मग त्यानंतर गेले जवळजवळ 30 वर्ष मी वेगवेगळ्या गोष्टी लोकांशी बोलायला लागलो. त्यातल्या 5 महत्त्वाच्या 5 कार्यक्रम मी पेड करतो. वर्षातून 5 कार्यक्रम पेड करतो आणि 5 कार्यक्रम मी फ्री करतो. पेड जे करतो त्यातला सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम माझा असतो मनी उपासना, जी 5 महिन्याची कार्यशाळा असते. पैसा हा दिसताना जरी स्थूल दिसला तरी मी म्हटलं त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तो काय आहे? ऊर्जाच आहे, एनर्जी आहे. मग व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीच्या सिद्धांताप्रमाणे पैसा जर माझ्या जीवनामध्ये मला हवा असेल तर एक फॅक्टरमध्ये येतो. त्या फॅक्टरला म्हणतात रेझोनन्स. रेझोनन्सचा अर्थ असा, 2 समान फ्रिक्वेन्सीज एकमेकाला ट्यून होतात. म्हणजे मला जर जीवनामध्ये पैसा हवा असेल तर मी मुळात पैशाच्या फ्रिक्वेन्सीला पाहिजे. मला ओरिजिनली काय कळलं की मला जीवनामध्ये पैसा हवा आहे, मला जीवनामध्ये यश हवं आहे, किंवा जे काय पाहिजे होतं ते सगळं, मुळात पैसा पाहिजे होता, कारण गाडीत सगळी जॅम होती माझी. आणि मला हे लक्षात आलं की मीच पैशाच्या अभावाच्या फ्रिक्वेन्सीला आहे, पैशाच्या फ्रिक्वेन्सीला नाही आहे. सर्वसाधारण माणूस पैशाच्या फ्रिक्वेन्सीला नसतोच मुळात. गंमत बघा ना, आपण एवढे सगळेजण इथं बसलेलो आहे, सगळ्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्या काय म्हणतात कपॅसिटी प्रमाणे. पण आपण विचार जे करतो ते असलेल्या पैशाचा कधीच करत नाही, नसलेल्या पैशांचा करतो. नाही आहे त्याचा करतो, आहे त्याचा करत नाही. त्यामुळे आपण अतिशय सेल्युलरली पैसे असण्याच्या फ्रिक्वेन्सीला कधी नसतोच. आणि सर्वसाधारण माणसाच्या जीवनामध्ये पैशाशी रिलेटेड मॅक्झिमम संघर्ष पैशाशी रिलेटेड असतो.
कारण आपणच पैशाच्या फ्रिक्वेन्सीला नसतो. एक वाक्य असं आहे की वन कॅन नेवर बिकम रिच, वन कॅन नेवर बिकम रिच बाय फीलिंग पुअर. आर यू अंडरस्टँडिंग? सो मनी उपासना हा असा कार्यक्रम आहे आपला की जो पैशाच्या फ्रिक्वेन्सीला यायला लावतो. आणि गेले 12 वर्ष आपण मनी उपासना करतो आहे आणि हजारो लोक त्यामध्ये येतात, समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि नुसता पैसाच नाही तर जीवन कितीतरी प्रमाणामध्ये संतुलित होतं. हा पहिला प्रोग्राम आपला. दुसरा प्रोग्राम जो मला, हे सगळे जे 5 प्रोग्राम्स आहेत ना, मला ज्या ज्या गोष्टींनी मला मदत केली ते शिकवतो मी. दुसरं ज्या गोष्टींनी मला मदत झाली ती होती सप्तचक्र शुद्धी क्रिया. माणसाच्या शरीरामध्ये 7 सेंटर्स आहेत. मी म्हणतो 7 फ्रिक्वेन्सीज आहेत. पैशाची फ्रिक्वेन्सी आहे, प्रेमाची फ्रिक्वेन्सी आहे, बुद्धीची फ्रिक्वेन्सी आहे, शक्तीची फ्रिक्वेन्सी आहे, आरोग्याची फ्रिक्वेन्सी आहे, अंतःप्रेरणेची फ्रिक्वेन्सी आहे. ह्या फ्रिक्वेन्सीला कसं ट्यून व्हायचं हे सप्तचक्र शुद्धी क्रियामध्ये मी शिकवतो. तिसरी गोष्ट, मी ऋणानुबंध नावाचा कार्यक्रम घेतो. गेले 2 वर्ष घेतला पण तो यावर्षी मी परत घेणार नाही असं अनाउन्स केलं. ऋणानुबंध म्हणजे नाती कशी सुधारता येतील, हा ऋणानुबंध हा कार्यक्रम. चौथा कार्यक्रम जो मी घेतो त्याचं नाव आहे शिवोहम. शिवोहम, शिवोहम या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे की मी आत्मतत्व ब्रह्म आहे पण वावरतो मनुष्य म्हणून. मग मी कोण आहे? मी तत्वता कोण आहे? एसेन्शियली कोण आहे? लक्षात घ्या मंडळी, हे स्वानुभवानं सांगतोय. ज्या व्यक्तीला, हे माझ्यात प्रॉब्लेम आहे का? माझ्यात प्रॉब्लेम. ज्या व्यक्तीला ऐका आईला काहीतरी मी ऐका म्हटलं तरी ते असं का होतंय? त्याची आणि माझी फ्रिक्वेन्सी मॅच झालेली नाही आहे बहुतेक. प्लीज लिसन टू मी केअरफुली. हे एक सेंटेन्स ऐका. तुमच्या जीवनामध्ये तो योग येऊ दे किंवा नाही येऊ दे, आपण सगळे जीवनामध्ये स्वास्थ्य, आनंद शोधतो आहे, समृद्धी शोधतो आहे. आणि मला हे समजलं की ज्या व्यक्तीला आपण तत्वता कोण आहे याची ज्या वेळेस जाणीव होते, जर जाणीव झाली तर त्याच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. मग त्याला काहीही वेगळं करण्याची गरज लागत नाही. बाय रिअलायझिंग वन्स एसेन्शियल सेल्फ. आता हा अवघड आहे, अध्यात्माचा विषय आहे, पण मी हा मॅक्झिमम सोपा करायचा प्रयत्न केला. याच्यावर मी एक पुस्तक लिहिलं, कोहम ते सोहम नावाचं. माझी जर्नी आहे, माझीच जर्नी आहे ती. मला हे आत्मतत्व कसं सापडलं आणि वाचणाऱ्याला ते कसं सापडेल असंच ते पुस्तक लिहिलेलं आहे. पण पुन्हा एकदा ऐका मी काय सांगतोय. ज्या व्यक्तीला हे कळलं किंवा ज्या व्यक्तीला याची जाणीव झाली, याची म्हणजे त्याच्याच आत्मतत्वाची जर जाणीव झाली तर लाईफ इज टेकन केअर ऑफ. मी हे परत परत का सांगायला लागलोय तुम्हाला की आपण सगळेच, मी सोडून देतात आता मी नाही आहे त्यामध्ये, पण सगळीच माणसं बाहेर शोधतायत काहीतरी. आणि तुकोबांसारखे ज्यांना कळलं ते काय म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी,
परी तू जागा चुकलास, कारण शोधतोस बाहेर. बाहेर नाहीये ते. तुला जे खरंच पाहिजे ते बाहेर नाहीये, ते आत आहे. आत आहे म्हणजे कुठं आहे ते मी त्या पुस्तकात लिहिण्याचा प्रयत्न केलाय. पण हे तुम्हाला का सांगायला लागलोय, तुमच्या आतमध्ये ती जागृती जर निर्माण झाली, अशी जर तुमच्या आतमध्ये प्रेरणा निर्माण झाली की हा माणूस काय म्हणतोय समजून तरी घेऊया, तिकडे जाऊया तरी. सगळ्यांना तिकडे जायला आवडत नाही किंवा सगळ्यांचा तो विषय नसतो. असं म्हणतात की जगातले फक्त 1% माणसांना, भगवद्गीतेमध्ये कृष्णानेच हे सांगितलेलं आहे 7व्या अध्यायामध्ये, की ते असं म्हणत नाहीत की 1%, हे मी सांगायला लागलोय. 1% माणसांना आत काय आहे ह्याच्याबद्दल ओढ निर्माण होते. 99% लोकांना ओढ होत नाही. सो इथं जेवढे बसलेले आहेत त्यांच्यापैकी 1%ला जरी ती ओढ निर्माण झाली आणि हे समजून घेण्यासाठी इकडे जर तुम्ही वळलात तर लाईफ विल बी टेकन केअर ऑफ. मग तुम्हाला चिंता करायची गरजच नाही. सो ही 4थी गोष्ट मी शिकवतो. आणि 5वी गोष्ट ज्याच्याबद्दल मी आज बोलायला आलेलो आहे ती शिकवतो, ती देखील ह्या एनर्जेटिक डायमेन्शनचंच प्रकटीकरण आहे. ती म्हणजे ट्युनिंग इनटू एंजल्स. एंजल्स असा शब्द वापरल्यानंतर आपल्याला काय वाटतं की काहीतरी पंख असलेल्या पऱ्या वगैरे कुठंतरी. मी असं नाही म्हणत. मी असं म्हणतो की एंजल्स म्हणजे एक अशी फ्रिक्वेन्सी, जी फ्रिक्वेन्सी मानवाला मदत करते. अनादी काळापासून माणसाचा हा विश्वास आहे की देर इज सम पॉवर समवेअर, आपल्याला माहित नाही कुठं आहे ती, सम पॉवर समवेअर विच हेल्प्स अस. आणि म्हणून जगातले असंख्य लोक प्रार्थना करतात, मागतात. कोणाकडे मागतात? दिसताना जो देव, आपण ज्याला देव म्हणतोय, तो तर दगडाची मूर्ती आहे तिथं. पण आपण त्या दगडाला दगड म्हणून बघत नाही. आपलीच त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलते आणि त्याच्यामध्ये दैवत्व निर्माण होतं. बट मी विचार करताना असा करतो की इट इज अ स्पेक्ट्रम ऑफ फ्रिक्वेन्सी. नाहीतर एवढे कोट्यावधी लोक प्रार्थना करत नसते किंवा कोणाकडे मागत नसते काहीतरी. आणि असंख्य लोकांचा अनुभव हा आहे की जे ते मागतात ते त्यांना सगळंच नसेल पण कितीतरी त्यातल्या गोष्टी त्यांना मिळतात. आणि म्हणून लोक प्रार्थना करतात. डू यू ॲग्री? येस ऑर नो? आपण आपला अनुभव असतो छोट्या छोट्या गोष्टीपासून. अगदी माझा पेपर चांगला जाऊ दे असं म्हणून पेपरला गेलेली मुलं, त्यांना ॲट द एंड असं वाटतं अरे पेपर सोपा होता, थँक्यू बाबा. ज्याला कोणाला त्यांनी म्हटलेलं असतं ते थँक देम. अर्थात पेपर आधीच काढलेला असतो, सगळं आधीच झालेलं असतं. पण तरी देखील आपल्या जीवनामध्ये असे कितीतरी प्रसंग येतात जिथं अगदी साध्या साध्या गोष्टी, पार्किंग मिळू दे. आणि मेजॉरिटी लोकांचा अनुभव असा आहे की त्यांना बरोबर पार्किंग मिळतं. कसं काय मिळतं? काहीतरी आहे. काय आहे म्हणून तुम्ही जर मला विचारलं तर मला माहिती नाही. आय डोंट नो. बट आय नो वन थिंग, दॅट देर इज समथिंग जी गोष्ट माणसाला मदत करत आलेली आहे. माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस हा माझा संघर्ष काळ होता, त्याची सगळी स्टोरी सांगत बसत नाही मी तुम्हाला. पण मी माझ्या घराच्या बाहेर एक माळ होता मोठा, तिथे एक जुनं चर्च होतं. चर्चच्या मागे एक स्मशान होतं आणि त्या स्मशानाच्या पुढे एक माळ होता. रोज संध्याकाळी त्या माळावरती जाऊन बसायचो
आणि रडगाणं गायचो माझ्याच समोर. आणि कोण ऐकणार माझं? की कसं वाईट आहे आयुष्य, कसा मार्ग नाही रे बाबा, मार्ग नाही, कोणीतरी मार्ग देता का मार्ग, अशी माझी अवस्था. आणि एक दिवशी मला असं काहीतरी जाणवलं आणि माझ्याच मनामध्ये मला कोणीतरी काहीतरी मार्गदर्शन करतंय असं जाणवलं. मला असं वाटलं की माझंच मन माझ्याशी बोलतंय. आणि मग जे मार्गदर्शन मला केलं होतं, मी म्हटलं अरे ह्याचा आपण विचारच केला नव्हता. मग ती गोष्ट जाऊन केल्यानंतर माझा प्रॉब्लेम, त्यावेळेसचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला होता. मी इतका असा एक्सायटेड झालो की अरे कुछ तो हो रहा है. म्हणून मी परत जाऊन त्या माळावर बसायचोच, ते कनेक्ट करायला लागलो. तोपर्यंत मला हे असं काही स्पेक्ट्रम असतं, असं काही असतं, असं काहीच माहीत नव्हतं. आणि मग पुढं मी वाचनामध्ये माझ्या लक्षात आलं की मे बी मी चुकून त्या स्पेक्ट्रमला स्पर्श केला होता. मित्रांनो, मला लक्षात आलं की मी काहीतरी फार फार महत्वाचा ब्रेक थ्रू माझ्या आयुष्यात घडला. की मी कुठल्या तरी अशा स्पेक्ट्रमला ऍक्सिडेंटली कनेक्ट केलं, मला काहीही माहीत नव्हतं. ऍक्सिडेंटली कनेक्ट केलं, मला काहीतरी इन्स्पिरेशन मिळायला लागलं आणि माझे कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागले. मग त्याच्यानंतर मी म्हटलं हे आपल्यालाच वाटतंय का दुसऱ्याला पण असं काही होऊ शकतं? म्हणून घरातल्या लोकांशी बोलायला लागलो. माझी मुलगी लहान होती त्यावेळेला, काहीतरी 5-6 वर्षाची असेल. तिला शिकवायला लागलो की अरे असं करायचं. मग तिथं एक एंजल असते, ती एंजल आपल्याला सांगते. त्या पोरीला, म्हणजे आज ती 35 वर्षाची आहे, ही गोष्ट ती एक 5-1 वर्षाची असताना मी तिला शिकवली असेल. आजपर्यंत तिच्या जीवनातले जे जे विषय होते ती बाकी काही करत नाही, ती फक्त त्या एंजलला कनेक्ट करते. ती म्हणते मला दुसरं काही करायची गरज नाही, दुसरं काही करायची गरज नाही, माझी कामं होतात. सो मी त्याच्यानंतर मला ज्यावेळेस कॉन्फिडन्स यायला लागला की अरे हे मलाच तेवढं होत नाही, बाकीच्यांना पण हे होऊ शकतं, त्यावेळेला मी हे शिकवायला सुरुवात केली. मला वाटतं हे 15वं वर्ष आहे माझं एंजल शिकवायचं. एंजल ही संकल्पना, दिस इज द 15th year that I am teaching. Something very important. सो मित्रांनो, याचं एक महत्वाचं सिक्रेट मला नंतर कळलं. कसे आपण ट्यून होऊ शकतो या फ्रिक्वेन्सीला? काय लागतं आपल्याकडे? डू यू नो? महेश, डू यू नो? समथिंग व्हेरी स्पेसिफिक. कुणी सांगू शकेल? या faith? Yes, what you say is right. Magicच आहे हे. What you say, that is also right. Faith, innocence is also, yeah. Willpower. No, there is no willpower here. No willpower. Willpower म्हणजे to push. willpowerनी झोपू शकतो काय आपण कधी? झोप यावी लागते. विल पॉवरने कधी नाही झोपता येत. सो विल पॉवर नाही. मी सांगतो तुम्हाला, दॅन मेकिंग यू मोर कन्फ्युज्ड. आपल्या सगळ्यांच्याकडे ती गोष्ट आहे, फक्त ती आपण फार स्पेरिंगली वापरतो. हा, सांगतो थांबा. द सिक्रेट ऑफ ट्यूनिंग इन टू दिस फ्रीक्वेन्सी is the right hemisphere of our brain. काय कळतंय मित्रांनो? आपला मेंदू एकच आहे.
पण मेंदूला दोन भाग आहेत, एक डावा आणि एक उजवा. हे कधीपर्यंत शास्त्रज्ञांना माहित नव्हतं माहिती आहे? 1980 पर्यंत पीपल डिडंट नो दिस. 1980 साली डॉक्टर रॉजर स्पेरी नावाच्या माणसाला पहिल्यांदा हे लक्षात आलं की मेंदू एक आहे, पण ते दोन्ही, त्या मेंदूचं काम वेगवेगळं आहे. त्याला त्याच्यासाठी नोबेल पारितोषिक मिळालं, डॉक्टर रॉजर स्पेरी. द सिक्रेट इज इन आवर राईट हेमिस्फिअर. तुम्हाला माहित आहे राईट हेमिस्फिअर काय? राईट हेमिस्फिअर, लेफ्ट काय आहे माहिती आहे? लेफ्ट लॉजिकल आहे. आपल्याला जीवन, लॉजिकल म्हणजे तर्क, कॅल्क्युलेशन. जीवनामध्ये जगताना आपल्याला काय लागतं? कॅल्क्युलेशन लागतं सगळ्या ठिकाणी. पैशाच्या कॅल्क्युलेशन पासून हे कसं करायचं त्याच्या कॅल्क्युलेशन पासून सगळं, कोणाशी कसं वागायचं हे देखील कॅल्क्युलेशनच आहे. आणि सगळं काम आपलं लेफ्ट हेमिस्फिअर करत असतं. लेफ्ट हेमिस्फिअर हे लॉजिकल आहे आणि राईट हेमिस्फिअर हे मॅजिकल आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपण राईट हेमिस्फिअर वापरतच नाही. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, मला ती गोष्ट आवडते म्हणून सांगतो. बाहेर मित्रांनो माझी गाडी आहे, काळ्या रंगाची, समोरच लावली. त्या गाडीचा नंबर आहे 3413. बऱ्याच लोकांना ती गोष्ट माहिती आहे, 3413. आता तुम्ही म्हणाल, आणि हा जो नंबर आहे ना, हा पैसे भरून घेतलाय मी. तुम्ही म्हणाल काय मूर्ख माणूस आहे. 3413, हा 00711119595 किंवा काय असलं काहीतरी फॅन्सी नंबर कोणीतरी पैसे भरून घेईल ना. 3413 हा नंबर कोण घेईल पैसे भरून? त्याची गंमत सांगतो तुम्हाला. एका कॉलेजमध्ये, आपण एक 40 वर्षापूर्वी मागे जाऊया. एका कॉलेजमध्ये पुण्या बिण्याचं कॉलेज नाही, अगदी आमचं घाटावरचं साधं, रिलेटिव्हली साधं कॉलेज, कोल्हापूरसारख्या गावाचं कॉलेज. तिथं दोन मित्र असतात, एक सुन्या नावाचा आणि एक मन्या नावाचा. सुन्या अतिशय व्रात्य असतो आणि मन्या अतिशय हुशार असतो, पण मित्र असतात. रेझोनन्सच्या फ्रिक्वेन्सीमध्ये असं कधी मॅच होत नाही. रेझोनन्समध्ये हुशार माणसं एकत्र येतात. पण वसंत कानेटकरनी अश्रूंची झाली फुले नाटक लिहिलं, त्यामध्ये शंभू महादेव आणि काय विज्ञानंद विज्ञानंदच ना, विद्यानंद आणि शंभू महादेव हा असाच सुन्यासारखा असतो आणि विद्यानंद हे प्राचार्य असतात, पण मित्र असतात, असं आपण गृहीत धरूया. हे दोन मित्र. कॉलेजमध्ये सगळ्यांना वाटत असते की सुन्या वाया जाणार आणि मन्या कोणतरी फार मोठा अधिकारी होणार जीवनामध्ये, कलेक्टर होणार किंवा आणि काहीतरी. कॉलेज संपतं, दोघं आपापल्या गावाला निघून जातात आणि मध्ये 20 वर्षांचा काळ निघून जातो. तो काळ, त्यावेळेला मोबाईल काही नाही, त्यामुळे कोण कोणाला भेटत नाही, संपर्क नाही, काही नाही. ह्याचं कुठेतरी विदर्भात गाव, ह्याचं आणखीन कुठेतरी गाव. ठरल्याप्रमाणे किंवा प्रोजेक्शन प्रमाणे मन्या मोठा अधिकारी होतो, CEO होतो एका कंपनीचा, असं आपण गृहीत धरू. आणि एक दिवशी तो घरातून ऑफिसला जायला बाहेर पडतो गाडीतून आणि त्याची गाडी बंद पडते. ड्रायव्हर म्हणतो, साहेब आता हिला काहीतरी टो करूनच न्यायला लागेल, तुम्हाला जर जायचं असेल तर टॅक्सी वगैरे काहीतरी बघा. मन्या
रस्त्यावरती उतरतो, टॅक्सीची वाट बघायला लागतो. तेवढ्यात तिकडून एक एस क्लास मर्सिडीज सारखी गाडी येते आणि रस्त्यावरती थांबते. मागची काच अशी खालती जाते आणि आत बसलेला माणूस त्याला हाक मारतो, ए मन्या. मन्या आता मन्या राहिलेला नसतो, मनोहर राव वगैरे सर असा झालेला असतो. मन्या म्हणून डायरेक्ट कोणतरी हाक मारतोय बघतोय, तर आत त्या मर्सिडीजमध्ये मागे सुन्या बसलेला असतो. तो सुन्या, ये 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 तो गाडीत. अरे गाडी कोणाची? पुढे शोफर वगैरे बसले टोपी बिपी घालून. तो म्हणतो काळजी करू नको, आपलीच आहे. हा तुझी गाडी ही? म्हणजे होय. चल चल. अरे इतके 20 वर्षांना भेटलो. आधी म्हणतात चला जाऊन आधी चहा पियाचं, गप्पा मारायच्या. आणि एका 5 स्टार हॉटेलमध्ये गाडी ड्रायव्हर घेऊन जातो. आता मन्याचं नेहमीच असते 5 स्टार हॉटेल, त्यामुळे तिथलं रेस्टॉरंट कुठं काय कुठं सगळं त्याला माहिती असतं. आत चालत जाताना सुन्या सरळ चालायला लागतो. सुन्याला म्हणतो, ए तिकडे जायचं नाही, रेस्टॉरंट इकडं आहे. तो म्हणतो नको, तिकडे नको, आपण सरळ जाऊया. सरळ जातो, लिफ्टमध्ये जातो आणि टॉप फ्लोअरला जातो. तिथं एक भलं मोठं 5000 स्क्वेअर फीटचं ऑफिस, त्यामध्ये मध्ये एक मोठं टेबल, एक खुर्ची. सुन्या आपल्या बापाचा असल्यासारखं त्या ऑफिसमध्ये जातो आणि त्या मेन बॉसच्या खुर्चीवर जाऊन असा बसतो. मन्या म्हणतोय इथं मार खायला लावणार आहेस आपल्याला, काळजी करू नको रे. म्हणते आपल्याला कोण मारणार, तिथलं टेलिकॉम आहे, दाबतो, आत या म्हणतो. हा बघत मन्या बघत राहिला हे सगळं. तेवढ्यात आत येतोय कोणतरी. येस सर. ह्याला सर म्हणतंय सुन्याला, चहा घेऊन ये. मन्या म्हणते काय चाललंय तुझं? अरे म्हणतो हे आपलं हॉटेल आहे. म्हणजे हे तुझं हॉटेल आहे? तो हेच नाही, जगभर जे ह्या नावाची जी हॉटेल्स आहेत ना ती माझी आहेत. तो असं डोक्याला हात लावून त्याच्याकडे बघत बसतो. म्हणतो काय आहे म्हणजे तू कुठून हा जो ही झेप जी तुझी आहे, ही क्वांटम लीप जी तुझी आहे, ही कशी? तो म्हणतो काय आहे, कॉलेज बिलेज संपलं होतं, मी मग राजकारण केलं, हे केलं ते केलं, कुठंच काही यश मिळालं नाही. म्हटल्यानंतर एक दिवशी मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये एक पांढरे कपडे घातलेला, पिस्ता कलरचं जॅकेट घातलेला एक माणूस आला. स्वप्नात असा एक माणूस आला आणि म्हणाला, सुन्या तुला जर यशस्वी व्हायचं असेल ना तर तुला एक फॉर्म्युला सांगतो. फॉर्म्युला आहे 3 चौक 13. सुन्या जाग येते त्याला सकाळी. आईला म्हणते काहीतरी स्वप्न पडलं होतं, ते म्हातारं काहीतरी म्हणत होतं 3 चौक 13 वगैरे. सोडून देते, काय डझंट मेक सेन्स ना. एनिवे महिना जातो, सुन्याचा परत संघर्ष चालू आहे. परत आजोबा येतात. तुला सांगितलं होतं सुन्या, तुझ्या यशाचा फॉर्म्युला काय? 3 चौक 13. स्वप्न संपताच जाग येते. आईला म्हणजे काहीतरी भानगड आहे. आता काय करूया? आता सोन्याचं डोकं 3 चौक 13ला तो विचार करून करून काय करणार? आईला म्हणते काय आयडिया करूया आपण. 3 चौक 13 काय, आपण ओपनला 1 लावूया आणि क्लोजला 3 लावूया. एवढीच बुद्धी. जाऊन ओपनला 1 लावतोय, 3 क्लोजला, पैसे मिळतात. आईला म्हणते काहीतरी भानगड आहे. आणि त्याच्यावरती तो खेळायला लागतो. 3 चौक 13च्या कॉम्बिनेशनवरती खेळायला लागतो. पैसे मिळायला लागतात. मग जरा बुद्धी यायला लागते आणि मग तो शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला लागतो. असं करतो आणि ह्या नुसत्या प्रिन्सिपलनी की 3 चौक 13 तो इतका धनाढ्य होतो, इतके पैसे मिळतात. आणि तो मग मन्याला सांगतो की मन्या, ही माझी 3 चौक 13 ही माझी सक्सेस स्टोरी आहे. मन्या असा बसलेला असतो. मन्या काय झालं? आईला म्हणतो सुन्या काय रे, तुला तिच्या आईला एवढं सगळं झालाच मोठा, पण तुला अजून डोकं नाही बघ. काय झालं?
अरे 3 चोक 13 असते काय कुठं? 3 चोक किती? 12. एक्झॅक्टली म्हणतोय म्हण्या, तुझ्या आणि माझ्यामधला हाच फरक आहे. तुला जर हे स्वप्न पडलं असतं तर 3 चोक 13 हे चुकीचं गणित आहे म्हणून तू आयुष्यात ह्याच्याकडे कधी लक्ष दिलं नसतंस. मी असं केलं नाही म्हणाला. मला असं लक्षात आलं 3 चोक 13 तर 3 चोक 13 म्हणून तू तिथं आहेस आणि मी इथं आहे म्हणाला. आणि म्हणून गाडी परवा घेत असताना असं वाटलं की नंबर काय असावा. पैसे देऊन 3 चोक 13, कारण मी मग गाडीच्या नंबर सकट त्या 3 चोक 13 त्या मॅजिकल वर्ल्ड मध्ये एंटर केलं. आर यू अंडरस्टँडिंग? दिसताना साधं दिसतंय की 3 चोक 13 गाडीला नंबर घेतला, नुसता गाडीचा नंबर नाही येतो. माझी मानसिकता मी त्या 3 चोक 13 नेली. आणि मित्रांनो, हे सिक्रेट आहे. 3 चोक 12 हे डाव्या मेंदूचं काम आहे आणि 3 चोक 13 हे उजव्या मेंदूचं काम आहे. आणि ज्याला उजवा मेंदू कसा वापरायचा हे कळलं तो अशा एका स्पेक्ट्रमला कनेक्ट होऊ शकतो जिथं आपल्याला एक अदृश्य मित्र सापडतो, एक इनविजिबल फ्रेंड, ज्याच्याशी आपण काहीही बोलू शकतो, ज्याच्याकडे आपण काहीही मागू शकतो, ज्याच्याकडे कोणताही हट्ट करू शकतो. आणि कितीतरी वेळा हा मित्र आपल्याला प्रतिसाद देतो. इथं बसलेले कितीतरी लोकांनी, आता हे एंजलचं 15वं वर्ष आहे म्हटल्यानंतर इथं कितीतरी लोक आहेत ज्यांनी ह्याच्या आधी एंजलचे वर्कशॉप केलेले आहेत. डू यू ॲग्री टू व्हॉट आय एम सेइंग? येस मध्ये काही दम नाही आहे. येस का? कारण ह्यांनी 3 चोक 13 एक्सप्लोर करायचं ठरवलं. मित्रांनो, आता तुमच्यापैकी इथे एवढे जे सगळे बसलेले आहेत ना, तुम्ही लेफ्ट ब्रेन ओरिएंटेड आहात की तुमचं राईट ब्रेन पण चालू आहे? सर्वसामान्य लोकांचं नसतंच. राईट ब्रेन पण चालू आहे. हे एका छोट्याशा गोष्टीने आपण बघण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल की तुम्ही या इनविजिबल फ्रेंडला कनेक्ट करू शकण्याची क्षमता तुमच्याकडे आहे की नाही. आर यू रेडी? हात असे करा. सगळ्यांच्या हाताला इथे एक लाईन आहे. इथे एक लाईन आहे. ही लाईन आणि ही लाईनला असं करा हात. ती लाईन आणि ती लाईन एकत्र करा आणि हात असे करा. हात जोडा. बहुतेक लोकांचे मधली 2 बोटं एका लांबीची असतात. बहुतेक. आपण आता काय करणार आहे, आपण या राईट ब्रेनच्या डॉमिनन्स मध्ये जाणार आहे आणि अशी इच्छा करणार आहे की आपल्या उजव्या हाताचं मधलं बोट लांब होऊ दे. म्हणा की माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट लांब होऊ दे. मोठ्याने म्हणा. डाव्या मेंदूच्या हिशोबाने हे शक्य आहे काय? नो. बघूया उजव्या मेंदूनं काय करतं. हात सोडा, मांडीवर ठेवा. लक्ष उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे घेऊन जा. लक्ष तिथे ठेवा. इच्छा काय करा? हे लांब होऊ दे. हे लांब होऊ दे. उजव्या हाताचं मधलं बोट लांब होऊ दे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे पॉसिबल नाही आहे, तरी बघूया. उजव्या हाताचं मधलं बोट लांब होऊ दे.
लक्ष उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे घेऊन जा, ते पायावर जरा दाबा, त्याच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. उजव्या हाताचं मधलं बोट लांब होऊ दे. कनेक्ट व्हा उजव्या हाताच्या बोटाशी. उजव्या हाताचं मधलं बोट लांब होऊ दे. आपण हे बघण्याचा प्रयत्न करायला लागलोय आता की तुम्ही कॉन्स्टिट्यूशनली, डोळे उघडा, तुम्ही कॉन्स्टिट्यूशनली डाव्या मेंदूनी काम करता की उजव्या मेंदूनी काम करता हे आपण बघायला लागलोय. आता काय करा, परत लाईन टू लाईन हात लावा आणि हात जोडा आणि बघा काय झालंय. काय टाळ्या वाजलेल्या आहेत, ह्याचा अर्थ बहुतेक लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे. माझं बोट बघा. इज दिस लॉजिक? नो, दिस इज मॅजिक. मग काही लोक म्हणतात हे किती वेळ असं लांबडं राहणार? हा रसा होता तुमच्या तुम्हाला. जे ज्यांचा डावा मेंदू डॉमिनंट आहे ना, त्यांची बोट हल्ली पण नसतील. असं नाही घडलेलं की बसलेल्या प्रत्येकाला हा अनुभव आला, असं नाही घडलेलं. काही लोकांना काही नाही झालं. याचा अर्थ सिर्फ ये चालू है, ये चालू नहीं है. आणि ज्यांना अनुभव आला उनका दोनों चालू है. आणि जिनका दोनों चालू है वही लोग ये स्पेक्ट्रम में जा सकते हैं. हा छोटासा प्रयोग तुम्ही तुमच्या घरी जाऊन देखील करू शकता. हा काय स्टेजवरून करण्याचा जादूचा प्रयोग नाहीये. तुम्ही घरी मुलं असतील ना, त्या मुलांना दाखवा. तू जर ठरवलंस, आणि फॉर्च्युनेटली मुलं दोन्ही मेंदू त्यांचे कोहरन्स मध्ये असतात. तू जर ठरवलंस तर बघ तुझ्यात किती पॉवर आहे. आणि तो ज्या वेळेस बघेल की अरे माझं बोट एवढं मोठं झालं, त्यावेळेस त्याला त्याच्यामध्ये विश्वास येईल, त्याच्या ठरवण्यामध्ये विश्वास येईल. आणि कदाचित त्याचे दोन्ही मेंदू कोहरन्स मध्ये जाऊ शकतील. सो मित्रांनो, मी किती वाजता बोलायला सुरुवात केली? 6:30. नाही, माझ्याकडे आणखीन थोडा वेळ आहे. हे जे मी म्हणतोय हे अदृश्य जे स्पेक्ट्रम आहे, स्पेक्ट्रम सगळंच अदृश्य असतं. आता इथे एक स्पेक्ट्रम आहे, अदृश्य आहे. कुठला आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इथं आहे, आत्ता दिसतंय. हे त्याच्यापेक्षा पलीकडचं आहे. काय उपयोग होऊ शकतो आपल्याला? पहिली गोष्ट, माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मला पहिली गोष्ट जे मला जाणवलं, मला एक असा इनविजिबल मित्र सापडला ज्याने माझे कितीतरी प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह केले. त्याच्याशी बोललो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पहिली गोष्ट. दुसरी मला गोष्ट सापडली की ज्यावेळेसपासून मला ह्या स्पेक्ट्रमशी कनेक्शन तयार झालं, माझं एस्टॅब्लिश झालं, त्यावेळेसपासून माझ्या कोणत्याही क्रायसिसमधून मी बाहेर पडलो. म्हणजे क्रायसिस निर्माण झाले तर मला सोल्युशन तिथल्या तिथं मिळालं. एक गंमत सांगतो. साधारणपणे 10 वर्षापूर्वीची 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. पुण्यामध्येच असं व्याख्यान केलं. तर मी रात्री प्रवास करत नाही शक्यतो,
पण त्या दिवशी काहीतरी मला काम होतं म्हणून मी रात्री इथून काहीतरी 10 वाजता वगैरे 10:30ला निघालो. माझ्याकडे एस क्लास मर्सिडीज होती, फार मोठी गाडी असते. आणि काहीतरी 11:30च्या दरम्यान मी झोपलो होतो मागे, साताऱ्यात पोचलो आणि गाडी थांबल्यासारखं मला वाटलं म्हणून मी डोळे उघडले. तर हा आता दाजीबा नावाचा मुलगा होता ना फोटो काढत, तो माझा ड्रायव्हर आहे. त्याला म्हटलं, का रे, का गाडी थांबवलीस? म्हणाला, साहेब गाडी बसली. बसली म्हणजे पुढची दोन्ही शॉक ऑब्झर्व्ह एका टायमाला फेल झाले आणि गाडी अशी खालती बसली. आईला म्हटलं, आता? म्हटलं बाजूला तरी घे. तो म्हणाला, हालतच नाही आहे गाडी. तरी त्यांनी काहीतरी करून जरा इकडं तिकडं करून जराशी नेली. एवढंच संभाषण. इतक्यात मागून एक गाडी आली, त्यांनी आमच्या बाजूला अशी घातली आणि त्या खिडकीतनं त्या पोरांना असं बघितलं. त्यांनी बघितलं ड्रायव्हरकडे आणि त्याला म्हणाला, क्या लेके जाने का है क्या, किधर जाने का है? तो म्हणाला, कोल्हापूर. चलो चलो मैं बेंगलोर जा रहा है, मैं छोड़ता हूं. ती फ्लॅट बेल्ट ट्रक होती. 1 मिनिट देखील गेला नाही. ती फ्लॅट बेल्ट म्हणजे ज्याच्यावरती गाड्या चढवतात तीच ट्रक होती ती. 1 मिनिटामध्ये मी उतरलो. त्या माणसानं काहीतरी आयडिया करून ती गाडी ट्रकवर चढवली. तो बेंगलोरला चालला होता. कोल्हापूरला घरी जायला मला 2-2:30 वाजले. घरी मला गाडी सोडून तो गेला आणि मी साताऱ्याच्या अलीकडे होतो रात्री 11:30 वाजता. तो जर भेटला नसता मला तर मी काय करणार होतो रात्री 11:30 वाजता? साताऱ्यात तर फ्लॅट बेल्ट मिळाली नसती. मग कुठून तरी आणून जायला मला कमीत कमी 25,000 रुपये खर्च आला असतो. असं क्रायसिस आलाय आणि क्रायसिस आलाय म्हणेच तोपर्यंत सोल्युशन आलेलं आहे. समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट हॅपन्ड इन माय लाईफ अँड द लाईव्स ऑफ मेनी. मी माझ्यापुरतं सांगतो, मी बाकीच्यांनी काय अनुभवलंय ते सांगत नाही. मी काय अनुभवलं. तिसरी गोष्ट, गेट हेल्प इन एनी काइंड ऑफ कन्फ्युजन. मला अनेक वेळा असा प्रसंग आला की हे करूया का हे करूया, काय करायचं? आणि मला आतून एक असा इतकं स्ट्रॉंगली काय म्हणूया त्याला, अशी एक प्रेरणा, अंतःप्रेरणा येते आणि मला जे योग्य आहे तोच निर्णय मी ऑटोमॅटिकली घेतो. ही गोष्ट घडते. चौथी गोष्ट, गेट हेल्प इन हीलिंग अ रिलेशनशिप. मित्रांनो, ही अनेक लोकांनी अनुभवलेली गोष्ट आहे की आपले कितीतरी लोकांशी कारण नसताना रिलेशन स्पॉइल झालेले असतात. किरकोळ घटना घडलेली असते किंवा मोठी घटना घडली असेल पण रिलेशन तुटलेले असतात. आपण ज्यावेळेस या स्पेक्ट्रमला हे आवाहन करतो की हे जे बिघडलेलं आहे हे मॅच होऊ दे जरा. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की अनेक वेळा मला त्याचा मदत झालेली आहे. अर्थात माझ्या बाबतीत असं झालं की गेल्या 30 वर्षांमध्ये अशी एकही व्यक्ती माझ्या जीवनामध्ये नाही की ज्याचे आणि माझे रिलेशन बिघडलेले आहेत. क्रायसिस आला आणि सोल्युशन पण मिळालं. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की गेल्या 30 वर्षामध्ये असे एकही व्यक्ती नाही की ज्याचं माझं काही बिघडलंय आणि जे मला सॉल्व्ह करायचं आहे. पण मी ही गोष्ट अनेक वेळा दुसऱ्यांसाठी वापरली की त्यांचं कुठला तरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग घरचा असू दे, बाहेरचा असू दे, कामाच्या ठिकाणचा असू दे, मी त्यांच्यासाठी अर्जव केलेला आहे आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले माझ्या बाबतीत अनेक वेळा झालेला आहे. 5वी गोष्ट आहे, गेट हेल्प फ्रॉम पीपल हू ग्रेट अशा लोकांचं मॅनेजमेंट करता येतं. ऐका, हे मला जरा इंटरेस्टिंग वाटतंय.
माझ्या बाबतीत ही गोष्ट घडलेली आहे, ही पण ती इतकी खाजगी आहे की मी ती सांगू शकत नाही. उपद्रवी लोक पण असतात जीवनामध्ये, बरेच उपद्रवी असतात. काही कामाच्या ठिकाणी असतात, काही घरातच असतात, काही बाहेरचे येऊन मानगुटीवर बसलेले असतात, काही असे रिलेशन असतात की ते धरताही येत नाहीत आणि सोडताही येत नाहीत. काही वेळा हे रिलेशन फार मारक असतात, मारक असतात. माझ्या जीवनामध्ये असंच एक रिलेशन होतं की जे फार मारक होतं मला. पण रिलेशनच असं की त्याचं काही करू शकत नव्हतो मी. मला आठवतंय की मी या एंजलिक स्पेक्ट्रमला आवाहन केलं की ह्याचा मला आता त्रास व्हायला लागलाय. जोपर्यंत त्रास होत नव्हता तोपर्यंत मी सहन करत होतो. आता मला जरा माझं लिमिट संपलेलं आहे, आता तू ये बाबा, काहीतरी कर, मदत कर. 15 दिवस झाले, काही नाही घडलं. महिना झाला, काही नाही झालं. 1.5 महिना झाला, काही नाही झालं. 2 महिने, काही नाही. 3 महिने, काही नाही. कधी कधी काय होतं की आपण काहीतरी इच्छा केली की लगेच त्याची पूर्ती होईल असं नाही. 3 महिने झाले तरी मला काहीही फरक पडला नाही. अशा वेळेस आपण नाराज होतो बरेच वेळा. असं वाटतं हे सगळं बोगस आहे राव, काय उपयोग नाही याचा. मलाही असं वाटलं की याचा काय उपयोग नाही. कदाचित दिसवे नाही, हे बोगस आहे असं मला वाटलं नाही, कारण मला फार त्याच्यापेक्षा मोठे अनुभव आले होते. पण मला असं वाटलं की नो, कदाचित हे नाही वर्क करत इथे. 4 महिने झाले, 5 महिने झाले, 6 महिने झाले. पण 6 महिन्यानंतर असं काहीतरी बदललं, मॅट्रिक्सच बदललं. आणि मित्रांनो, विनासायास त्या रिलेशन मधला जो काही कडवटपणा होता, जो नको असलेला एलिमेंट होता, तो कल्पना मी करू शकत नाही असा तो रिझॉल्व्ह झाला. समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे अनेक लोक जीवनामध्ये अगदी लग्न ठरवताना पण असा विचार करतात की त्यांना कोणाशी तरी लग्न करायचं असतं, पण ते काही घडत नसतं. त्यावेळेला ते असा ह्या गोष्टीचा वापर करताना अनेक लोक मला सांगतात, हे मी तुम्हाला सांगायला लागलो. सो दिस इज समथिंग दॅट हॅपन्स की नको असलेले लोक, काही लोक आपल्यापासून लांब जातात, काही लोकांची वृत्ती बदलते, काही लोक आपल्या जीवनातच राहत नाहीत. सो व्हॉट एव्हर, हे मी फार फार डिस्टिंक्टली अनुभवलेलं आहे. 6वी गोष्ट, पैशाची मदत अशा अननोन सोर्स मधून होते. अननोन सोर्स मधून. मित्रांनो, माझीच एक गंमत सांगतो. साधारण 10 वर्षापूर्वी मी एक वर्कशॉप घ्यायचो, त्याचं नाव होतं पॉवर टॅपिंग. तुमच्यापैकी अनेक लोकांनी ते वर्कशॉप केलं असेल. त्याची फी त्यावेळेला 5,000 रुपये होती, 1 दिवसाचं वर्कशॉप. मिनल एकदा माझ्याशी, मी आणि मिनलशी मी बोलत होतो आणि मिनल मला म्हणाली की हे वर्कशॉप जे आहे ना, हे फार उपयोगाचं आहे, त्यांनी फार लोकांना उपयोग होतो. पण अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे 5,000 रुपये घालायला नाही आहेत. आपल्याकडे आपण 5,000 पेक्षा कमी करून त्याचा आपल्याला परवडत नाहीये. एक कराल काय? म्हटलं सांग. म्हणाली हे फ्री करून टाका. म्हटलं फ्री करून टाका म्हणजे? ती म्हणाली मला की हे वर्कशॉप यूट्यूबवरती अपलोड करून टाका. तिला म्हटलं की मिनल, ह्या वर्कशॉपवर माझं घर चाललंय. हेच वर्कशॉप मी जर यूट्यूबवरती फ्री करून टाकलं तर लोक माझ्याकडे येणार कसे? तिचं उत्तर इतकं प्रांजळ होतं. ती मला म्हणाली, ते मला माहित नाही, ते मला माहित नाही, पण मला असं वाटतंय की तुम्ही ते यूट्यूबवर टाका, होऊ दे, सगळ्या जगाला उपयोग होऊ दे. मला का माहित नाही, मला आतून असं वाटलं की येस, तिचं ऐकूया. आणि मी जे शेवटचं वर्कशॉप घेतलं ते शूट केलं
आणि यूट्यूबवरती अपलोड करून टाकलं. आता मित्रांनो प्रश्न होता, आता पैसे कुठून येणार? पण माझ्या जीवनामध्ये असं काहीतरी मॅट्रिक्स फिरलं आणि त्या पॉवर टॅपिंगच्या वर्कशॉपमधून जेवढे पैसे मला मिळत होते त्याच्या 50 पट जास्त पैसे मला ऑटोमॅटिकली मिळायला लागले. असं सगळं असं घडूनच काहीतरी आलं. मी 10 वर्ष झालं पॉवर टॅपिंगचं वर्कशॉप पैसे घेऊन तर शिकवलेलं नाहीये, पण पैसे येणं कमी नाही झालं, 50 टाइम्स किंवा 100 टाइम्स वाढलं असं पण नाही म्हणत. दिस इज समथिंग मॅजिकल, समथिंग व्हेरी व्हेरी मॅजिकल. मित्रांनो, माझ्या जीवनातला एक अनुभव सांगतो. पुढची 7वी गोष्ट आहे, गेट हेल्प टू हील. आजार बरं करण्यासाठी मला ह्याचा उपयोग झाला. एक छोटीशी घटना सांगतो माझ्या जीवनामधली. माझी आई 81 वर्षाची होती ज्यावेळेस ती वारली. माझे वडील त्यावेळेला साधारणपणे 88 वर्षाचे होते. आई गेल्याचं दुःख त्यांना इतकं होतं. एकतर 88 वर्षाचा माणूस, इतकी साथ, ते असे डिसओरिएंट झाले. आणि एक दिवशी रात्री 11 वाजता ते बाहेर त्यांच्या बाल्कनीमध्ये बसायचे दुसऱ्या मजल्यावर, आणि बाल्कनीमधून घरी जायला रस्ता होता, म्हणजे आत खोलीत जायला रस्ता होता, मध्ये एक लँडिंग होतं. ते रात्री उठले तिथून आणि आत जाताना त्यांचा तोल गेला आणि लँडिंग वरून खालती जवळजवळ 10 पायऱ्या डोक्यावरती आपटत 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 पडले. खूप पडली. आम्ही रात्री सगळे आलो. जे काय होतं ती मॅनेजमेंट केली त्यांची. दवाखान्यात नेण्यासारखं वाटलं नाही, पण काय ते नाहीच जाणार म्हणाले, काय करायचं ते इथंच करा. त्याच्यानंतर त्यांची तब्येत अशी ढासळत 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 गेली. मला असं वाटलं की हे आता जगणार नाहीत. त्यांना चालता येईना, बोलता येईना, काही करता येईना. आणि एक दिवशी त्यांनी मला बोलवलं खोलीत आणि मला म्हणाले, काय म्हणाले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. रात्रीची गोष्ट. मला असं भरून आलं. म्हटलं काय म्हणतोय हा माणूस. म्हटलं काय झालं बाबा. नाही म्हणाले, मला आता काही सहन नाही होत आणि मी जगेन असं, मला आजची रात्र मी जगेन असं मला वाटत नाही. म्हणून मला असं वाटलं की तुला सांगावं. गुड नाईट. मी खालच्या मजल्यावरती राहतो. मी खालती आलो, बसलो. काय करायचं. म्हणजे मला फारच असं अस्वस्थ झालं की आपला बाप सांगतोय आपल्याला की मी चाललोय आता. हे मला जरा असं झेपायचं अवघड होतं. म्हटलं काय करू शकतो मी आता. असंच होणार असेल तर मी काय करू शकणार आहे. एवढ्यात मला सुचलं, माझ्याकडे एकच उपाय आहे, एंजलला सांगायचं. आणि मी माझ्या गार्डियन एंजलला आणि आरोग्याचं जे एंजल आहे रॅफेल नावाचं, त्या रॅफेलला प्रार्थना केली. म्हटलं जर ह्यांचं आयुष्य असेल आणखीन तर ह्यांना व्यवस्थित ठेव, ह्यांना मदत कर. ह्यांना आता मदतीची गरज आहे, कारण ही हॅज लॉस्ट होप्स. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. मला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी उठल्यानंतर वरच्या मजल्यावरती जायला मला धाडस होईना, कारण असं वाटलं की ही मे नॉट बी देअर. तरी धाडस करून गेलो. त्यांच्या खोलीत गेलो तर ते मांडी घालून त्यांच्या बिछाण्यात बसले होते. मी बघतोय त्यांच्याकडे. म्हटलं बाबा, म्हटलं तुम्हाला वळता येत नव्हतं एका अंगावर, तुम्ही मांडी घालून कसे बसताय. म्हणाले मी तुझीच वाट बघत होतो. काल रात्री तुला बाय बाय करून मी झोपलो आणि त्याच्यानंतर एक
2-1 तासानंतर माझं शरीर सगळं कंप पावायला लागलं, अख्खं शरीर असं व्हायब्रेट करायला लागलं. मला असं वाटलं की माझा जीव जातोय, म्हणजे जीव जायला लागलाय असं मला वाटलं. पण मला असं लक्षात यायला लागलं की त्या व्हायब्रेशन बरोबर माझ्यात शक्ती यायला लागलेली आहे, म्हणजे काहीतरी वेगळंच व्हायला लागलंय. मी कुठल्या डायमेन्शनमध्ये आहे हे मला कळेना, की मी मेलोय का मी, कारण मला आत काहीतरी बरं होतंय असं वाटत होतं. आणि असंच झालं आणि एका पॉइंटला मला झोप लागली. आणि सकाळी मी ज्यावेळेस जागा झालो त्यावेळेस मला असं वाटलं की अरे मी ॲटोमॅटिकली वळलो, कूस बदलली. म्हटलं अरे मी कूस कशी बदलली, आणि मी नॉर्मल नेहमी उठतोय तसं उठायला गेलो तर उठून बसलोय. माझं मला खरं वाटेना. ही वॉज 88 देन. मित्रांनो, त्याच्यानंतर पुढे 10 वर्ष ते जगले आणि उत्तम आयुष्य जगले. हा एंजलचा माझ्या आयुष्यात आलेला एक असा चमत्कारिक अनुभव होता की जो माणूस रात्री जाणार, समथिंग मॅजिकल. सो असे इतके मॅजिक मी माझ्या जीवनामध्ये बघितलेत, त्यातला हा एक फार ड्रास्टिक आणि फार गमतीशीर होता म्हणून तुम्हाला सांगितलं. 8वा पॉइंट आहे माझा, गेट हेल्प, इन्स्पिरेशन. मी नेहमी कुठलाही प्रोग्राम करायचा म्हटलं ना की माझा एक प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलमध्ये एंजल देखील येतात. मी एंजलशी कनेक्ट होतो आणि बसतो नुसता शांत. म्हणून प्रत्येक कार्यक्रम माझा वेगळा असतो. नाहीतर इतके वर्ष, आज 15 वर्ष एंजल घेतोय. मागच्या वर्षी मी जे एंजलचा वर्कशॉप घेतला तोच या वर्षी असणार नाहीये. इट इज डिफरंट. कारण त्याच्यामध्ये इतकं नवीन काहीतरी घडलेलं असतं आणि ते घडताना मी असं शांत बसतो. परवाचं असं झालं की सप्तचक्र शुद्धिक्रिया नावाचा कार्यक्रम आपण केला आणि त्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी आपण करतो तोच. मी असं शांत बसलो होतो, एंजलशी मी कनेक्ट केलं, शांत बसलोय. मी काय येतंय बघायला मी नुसता वाट बघत होतो आणि मला असा एक आवाज आला की यावर्षी क्लेन्झिंग, बॅलन्सिंग आणि एम्पॉवरमेंट, चक्रा एम्पॉवरमेंटसाठी गायत्री दे. आता गायत्री आणि चक्रांचा काय संबंध? तर तरी मी माझ्याकडचे सगळे जे काही सोर्सेस होते ते उघडून बघितले की चक्रांचा आणि गायत्रीचा कुठं असोसिएशन काय आहे, काय मला कुठेही सापडलं नाही. आणि मी म्हटलं आता मला तर ही प्रेरणा झालेली आहे, काय करूया. म्हणून परत मी शांत बसलो आणि माझ्यासमोर ॲटोमॅटिकली तत्व आली. पाणी आलं, अग्नी आलं, पृथ्वी आली, असं ॲटोमॅटिकली आलं. म्हटलं ह्याचा काय अर्थ? मग माझं डोकं जरा असं चाललं आणि मी म्हटलं तत्वांची गायत्री असते काय? आणि मग मी माझ्या रिसोर्सेसमध्ये बघितलं की चक्रांची गायत्री नसते, तत्वांची गायत्री असते, पण प्रत्येक चक्रामध्ये एक तत्व असतं. आणि मी मग प्रत्येक तत्वाची गायत्री दिली. क्लेन्झिंग, एम्पॉवरमेंट आणि बॅलन्सिंगसाठी. आणि मला इतक्या लोकांनी मेल केला, इतक्या लोकांनी मला सांगितलं की या वर्षीचं सप्तचक्र शुद्धिक्रिया त्यांना फार उपयोगी पडलं. बट दिस हॅपन्ड जस्ट लाईक दिस. आणि या वेळेला मी ज्यावेळेस एंजलचा प्रोग्राम तयार करत होतो त्यावेळेला मला अशीच प्रेरणा झाली की एंजलची गायत्री दे. आता एंजल ही पाश्चात्य आयडिया. म्हटलं आता पाश्चात्य आयडियाला गायत्री कुठनं जोडू मी? म्हटलं आपल्याशी काहीतरी संबंध असला पाहिजे याचा. मग माझ्या लक्षात आलं की एंजल ही नुसती पाश्चात्य नाही आहे. आपल्याकडे जे यक्ष, किंकर, नागलोक, गंधर्व,
अप्सरा, हे सगळे हे त्याच स्पेक्ट्रमची हे आहेत. आणि मला बरोबर त्याची एक गायत्री सापडली, जी यावर्षी मी एंजल कनेक्ट करण्यासाठी त्या गायत्रीचा वापर करणार आहे. बघूया काय होतंय. वी डोंट नो, कारण ती आतून आलेली प्रेरणा आहे. तर मे बी इट विल बी समथिंग व्हेरी व्हेरी मॅजिकल. 9वी गोष्ट आहे, अनएक्सपेक्टेड सोर्सेसमधून मदत मिळते. अनएक्सपेक्टेड सोर्सेसकडून असं काहीतरी घडतं, अनएक्सपेक्टेड. शेवटचा माझा पॉइंट आहे, त्यामुळे एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. हे ज्यावेळेस माझ्या मुलीला मी शिकवलं त्यावेळेस ती लहान होती. मी तुम्हाला सांगितलं तसं 5-6 वर्षाची होती. एकदा ती कुठंतरी बाहेर तिच्या आईबरोबर गेली आणि बार्बी हाऊस बघून आली. बार्बी हाऊस. आणि मला येऊन सांगायला लागली की पापा मला बार्बी हाऊस पाहिजे. आता त्या काळात पण, आता किती आहे का आहे की नाही मला माहित नाही, त्यावेळेला तिची किंमत काहीतरी 4-4.5 हजार रुपये होती. आणि माझ्याकडे बार्बी हाऊस घेण्या एवढे पैसे नव्हते. मी तिला म्हटलं माझ्याकडे पैसे नाहीत. मग मी काय करू, मला म्हणाली ती. तुझ्याकडे पैसे नाहीत हा काय माझा प्रॉब्लेम नाही आहे, मी काय करू. म्हटलं बाळ नेहमी करतेस तेच कर. काय करू, एंजलला सांग. हां हां असं करू आहे, बरं म्हणाली. आणि तिनंही सिन्सिअरली काय तिच्या पद्धतीत जे मी शिकवलं होतं ते केलं. संपला विषय. त्याच्यानंतर 15 दिवसांनी माझ्या बायकोची मावशी इथं पुण्यात राहते. तुम्ही सगळ्यांनी त्यांचं नाव ऐकलं असेल, बीजी शिर्के. बीजी शिर्केंची जी मिसेस होती ती माझ्या बायकोची मावशी. त्या हयात नाही आहेत, पण त्यांचा मुलगा, त्यांची सून, त्यांच्या सुनेनी माझ्या बायकोला फोन केला की तिच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि पुण्याला ये वाढदिवसाला. अर्थात बायको पुरीला घेऊन वाढदिवसाला गेली. वाढदिवस वगैरे सगळा साजरा झाला. आणि रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांनी सगळ्या पोरांना बार्बी हाऊस दिलं. अनएक्सपेक्टेड. माझ्याकडे तर बार्बी हाऊस घ्यायला पैसे नाहीत, पण कुठून तरी काहीतरी योजना झाली आणि तिची बार्बी हाऊसची इच्छा पूर्ण झाली. मला येऊन पहिल्यांदा तिने घरात आल्या मला म्हणाली पप्पा गेस वॉट. मी म्हटलं बार्बी हाऊस. म्हणजे करेक्ट, तुला कसं कळलं. मी म्हटलं तू सांगितलं होतंस एंजलला. 10वीत असताना कधीही अभ्यास करायची नाही, हे तंगड्या वर करून टीव्ही बघायची. एक दिवशी मला बघवलं नाही ते. तिला म्हटलं बाळ 10वीची परीक्षा आहे, तुला मी अभ्यास करताना कधीच बघितलेलं नाही आहे. 35% तरी मिळव, त्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही, तेवढं तरी मिळव, म्हणजे पुढच्या वर्गात जाशील. मला त्या पोजमध्येच म्हणाले झोपून मिळवीन. 35% झोपून मिळवीन. झोपून मिळव. मी आयुष्यात माझ्या पोरांना म्हणजे एकच पोरगी आहे, पण अभ्यास कर किंवा हे कर ते कर असं कधीच सांगितलं नाही. कुठं घालायची ते घाल. काय मला माहिती आहे की एव्हरीथिंग विल बी टेकन केअर ऑफ. त्या पोरीनं 10वीत 88% मार्क मिळवले. ही मिनल, तिचं तर त्याच्यावरनं मिनलचा प्रसंग आठवला. पोरानो फार सिरियसली घेऊ नका आहे, पण आठवला म्हणून सांगतो. सांगू नये, बरं सांगत नाही. मेडिकलच्या परीक्षेला गेली आणि ऑब्जेक्टिव्ह सगळे ऑब्जेक्टिव्ह. आणि आमच्या पोरीसारखीच पोरगी ही पण झोपून अभ्यास करणारी, त्यामुळे त्या पेपरचा अभ्यासच केलेला नव्हता आणि सगळं ऑब्जेक्टिव्ह आलं समोर. अस्त्र आपल्याकडे एकच, एंजल तू पेपर सोडव बाबा. आणि ज्या ज्या प्रश्नांना तिला टिक करावंसं वाटलं ती टिक करत गेली आणि ती वर्गामध्ये हायेस्ट आली. खरं ना, मी असं म्हटलं चुकून
की पोरांनो तुम्ही सिरियसली घेऊ नका. का घेऊ नका असं म्हटलं, अभ्यास करायची सोडतील म्हणून. पण अभ्यास करणंही तितकंच गरजेचं आहे. पण पोरं जेवढी ट्यून होतात ना, पूर्वी आम्ही मुलांसाठी एंजलचा कार्यक्रम घ्यायचो, फॉर स्टुडंट्स ओनली. अलीकडे गेले 10-15 वर्षात घेतलेला नाही आहे तो, कारण तेवढा वेळ नाही. पण पोरं जेवढी ट्यून होतात ना या सगळ्या गोष्टींना, तेवढे ॲडल्ट होत नाहीत. कारण ॲडल्ट जरासं डावा मेंदू 3 चोक 13 त्यांना जरा झेपत नसतं. एनिवे, शेवटची एकच गोष्ट मित्रांनो, की हे सगळं कळल्यानंतर, त्या स्पेक्ट्रमला आपल्याला टच करता आल्यानंतर, ट्यून करता आल्यानंतर, कम्युनिकेट करता आल्यानंतर, आपण आपल्या जीवनामध्ये अनेक मिरॅकल्स घडतात, जे मी गेली 30 वर्ष अनुभवतो आहे. गेले 15 वर्ष तुम्हाला अनुभवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करतो आहे. तुम्हाला किती त्याच्याबद्दलची उत्सुकता आहे, ही तुमचा उजवा मेंदू किती जागृत आहे याच्यावरती अवलंबून आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मी सांगितलं तसं एक कार्ड देणार आहे, ज्याच्याबद्दल मीनल बोलेल पुढच्या सेशनमध्ये. जे कार्ड एंजल कनेक्टिंग कार्ड आहे. एंजलच्या कार्यक्रमामध्ये आपण ज्यावेळेस वर्कशॉप करू, 7 दिवसाचा वर्कशॉप आहे आपला ऑनलाईन, त्या वर्कशॉपमध्ये आपल्याला आणखीन काहीतरी शिकणार आहे एंजलिक कनेक्शन करायला. पण निदान मगाशी जसा बोटाचा आपण एक्सपिरियन्स बघितला ना, तसा तुम्हाला इन्स्टंट काहीतरी अनुभव यावा म्हणून ते एंजल कनेक्शन कार्ड दिलेलं आहे. वापरा. कसं वापरायचं ते मीनल तुम्हाला शिकवेल. समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. आपण मॅजिकल वर्ल्ड, मॅजिक कोणाच्या जीवनामध्ये घडतं माहिती आहे तुम्हाला? मॅजिक त्याच लोकांच्या जीवनामध्ये घडतं जिथं मॅजिक घडू शकतं, हे जे मानतात. जे मानत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये मॅजिक कधीच घडू शकत नाही. सो आपण आता एक ब्रेक करूया आणि ब्रेक नंतर पुढच्या सेशनमध्ये काहीतरी फार महत्त्वाचं मीनल तुम्हाला सांगणार आहे. फक्त ब्रेकमध्ये मी मगाशी ज्या पुस्तकांची तुम्हाला गोष्ट सांगितली, एक तर दिवाळीसाठी म्हणून आपण डिस्काउंट्स ठेवले होते पुस्तकाला. खरं तर 10 तारखेलाच ते संपले, पण 10 तारखेला आपलं सेशन होतं एंजल्सचंच मुंबईमध्ये. तिथं मी डिस्काउंटनी दिलं, त्यामुळे ह्या वेळेला देखील डिस्काउंटमध्येच देणार आहे. 1-2 मिनटं बसता काय? मलाही आलेलं आहे. नाही, ज्यांना घाई आहे त्यांना जावाच, थांबू नका. पण कोहम ते सोहम हे पुस्तक मुद्दा म्हणून परत ऐका. हे माझी जर्नी आहे. मला कसं सापडलं ते तत्व आणि कसं तुम्हाला सापडू शकतं. मी फक्त माझी स्टोरी लिहिलेली नाही आहे. कोहम ते सोहम. आणि परवा मागच्या महिन्यात मी दुसरं पुस्तक पब्लिश केलं, आनंद योग. मी आत्ता मागेच्या वेळेस वळून बघतो जीवनाकडे, कसं जीवन जगतो मी. अतिशय आनंदी, समाधानी, समृद्ध आयुष्य जगतो आहे. मग हे आनंदी जीवन जगण्यासाठी मी काय केलं, मग काय घडलं माझ्या जीवनामध्ये, कशामुळे मी आनंदी झालो? 18 गोष्टी मला सापडल्या. त्या 18 गोष्टी या आनंद योग नावाच्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. कसा मी आनंदी झालो. तुम्ही तशा ते वाचून तुम्हालाही प्रेरणा होऊ शकेल अशा पद्धतीतच लिहिलेलं आहे मी ते. ही 2 पुस्तकांची किंमत किती आहे रे? 1100 रुपये आहे. पण ही दोन्ही पुस्तकं आपल्याला आत्ता 500 रुपयात मिळणार आहेत. त्याच्यानंतर समृद्धीचा साक्षात्कार हे पुस्तक अनेक वर्ष लोक वाचतायत. ते एक मॅजिकल पुस्तक आहे. नुसतं बरोबर ठेवलं तरी अनेक लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं लोकांनीच मला सांगितलेलं आहे. त्याचा भाग 1, भाग 2 आणि भाग 3 हा कोंबो जो आहे ह्याची किंमत 1650 आहे. ते आपल्याला केवढ्याला मिळणार आहे? 900 रुपयाला मिळणार आहे. आणि हे दोन्ही जर आपण घेतले तर 900 आणि 500 1400 रुपयाला 5 पुस्तकं आपल्याला मिळणार आहेत. सो ज्यांना या मॅजिक वर्ल्डचा जरासा
अनुभव घ्यायचा आहे तरी माझं मॅजिक वर्ल्ड वाचणं गरजेचं आहे. फॉर्च्युनेटली टुडे इज द लास्ट डे वेन वी आर ऑफरिंग दिस डिस्काउंट. टेक बेनिफिट ऑफ इट. आणि एक 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर परत या फॉर समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टिल देन कार्ड ब्रेक नंतर तुम्ही इथं बसाल त्यावेळेला सगळ्यांना कार्ड दिलं जाईल. तोपर्यंत थँक्यू सो मच.